नमस्कार. वॅको सॅनिटी या यूट्यूब चॅनलवर माझा वास्तव मित्रुत या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज इथे चर्चा करायला एक असं नाव आहे जे मला वाटतं सध्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नाव आहे. 22व्या वर्षी नगरसेवक, 27व्या वर्षी महापौर, नंतर पुढे 5 वर्ष महापौर, त्यानंतर असेंब्लीमध्ये अख्खं असेंब्ली गाजवलेलं एक तरुण नेतृत्व आणि खूप शॉर्ट स्पॅनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले, ज्यांनी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला असं एक नेतृत्व आपल्याबरोबर आहेत. देवेंद्रजी फडणवीस. नमस्कार सर. नमस्कार सर. आज आपण डायरेक्ट ह्याच्यावरतीच येऊया. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आभार ऑब्व्हियसली मानणार, पण मला असं वाटतं की मी हल्लीच नागपूरला गेलो महिन्याभरापूर्वी आणि नागपूरचा चेहरा मोहरा बदललेला आहे. म्हणजे मेट्रोपासून ते रस्त्यांपासून. बरं, मी नागपूरला खूप वेळा गेलो होतो आधी नाटकाच्या वेळेला, म्हणजे खूप वर्ष आधी. आता नाटकाचं तेवढं कमी झाल्यामुळे, पण आज नागपूरचा चेहरा मोहरा जो बदलला आहे त्याचं मला वाटतं 100% श्रेय तुमच्याकडे जातं. असा चेहरा मोहरा बदलणारी आपल्याला बाकी महाराष्ट्रात कधी मिळणार? हे पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की नागपूरचा जो चेहरा बदललेला आहे तो केवळ माझं एकट्याचं श्रेय नाही. माननीय गडकरी साहेब आणि मी असं आम्ही दोघांनीही खूप फोकस्ड काम नागपूरवर केलं. आज नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर सर्वच पद्धतीनं नागपूरला कसं विकसित करता येईल. कॉन्क्रीटचे रोड्स केले, ड्रेनेज केलं, पिण्याच्या पाण्याकरता 24/7ची योजना केली, मेट्रोचं काम केलं, इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आणल्या, नवीन एअरपोर्टचं काम आम्ही सुरू केलं, रेल्वे स्टेशन आम्ही चांगलं केलं. आणि हे सगळं करत असताना अगदी झोपडपट्टीत राहणारा जो व्यक्ती आहे त्या झोपडपट्टीचा विकास करताना त्यालाही त्याच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही केला. अतिशय सुंदर नाट्यगृह नागपुरामध्ये तयार केलं. सर्व क्षेत्रांचा विचार करून नागपुरातले 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यातलं एक 150 वर्ष जुनं आहे, त्याला जो 500 कोटी रुपये देऊन अगदी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे एखाद्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसारखं असेल असं आम्ही केलं. नागपुरामध्ये क्रीडा विद्यापीठ तयार करण्याच्या करता आम्ही जवळपास 600 कोटी रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार केलं. सो एक 360 डिग्री अप्रोच हा नागपूरकरता आम्ही ठेवला. आणि मला असं वाटतं की रिसोर्सेस हा प्रश्नच असतो, विजन हे महत्त्वाचं असतं. विजन असलं तर रिसोर्सेस जमा होतात. त्यामुळे गडकरी साहेब आणि मी, आमच्या दोघांचं, आणि एकूण आमची स्ट्रॅटेजी होती की आमच्या असं लक्षात आलं की समजा पुण्याचा विकास आपण बघितला तर पुणे पहिले एज्युकेशन हब झालं आणि त्याच्यानंतर इंडस्ट्री हब झालं. आत्ता 21व्या शतकामध्ये कॅपिटलपेक्षा महत्त्वाचं ह्युमन रिसोर्स आहे. सो ह्युमन रिसोर्स जिथे तयार होतो त्याच ठिकाणी तुम्हाला कॅपिटल अट्रॅक्ट होतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला विकास झालेला दिसतो. म्हणून आम्ही विचारपूर्वक नागपूरमध्ये एम्स आणलं, IIM आणलं, IIIT आणलं, सिम्बियोसिससारखी युनिव्हर्सिटी आणली, नॅशनल लॉ स्कूल आणलं. म्हणजे जवळपास देशातले जेवढे आयकॉनिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत हे सगळे नागपूरमध्ये आणले. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज जगातल्या ज्या 6 मोठ्या IT कंपनीज आहेत या 6ंचं प्रेझेन्स नागपूरमध्ये आहे. सो हळूहळू एक IT हबकडे देखील नागपूरची वाटचाल हे आम्ही करतो आहे. दुसरं, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग ज्यावेळेस केला त्यावेळेस माझ्या डोक्यात हाच विषय होता की जिओग्राफिकली नागपूर हे देशाच्या सेंटरमध्ये आहे. आणि आपण जसं जसं विकसित होतो आहे तर वी हॅव टू बी पार्ट ऑफ ग्लोबल सप्लाय चेन. आणि ग्लोबल सप्लाय चेनचा पार्ट होण्याकरता लॉजिस्टिक्स आणि त्याची कॉस्ट ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की जर आपण नागपूरला देशाचा लॉजिस्टिक हब म्हणून तयार करू शकलो तर नागपूरचाही विकास होईल आणि देशामध्ये सप्लाय चेन आपल्याला तयार करता येईल. आणि म्हणून समृद्धी महामार्गाने आम्ही नागपूरला JNPT पोर्टशी जोडलं आणि विदर्भाला JNPT पोर्टशी जोडलं. म्हणजे आज समृद्धी महामार्गाचा तर सगळ्यात जास्त फायदा हा संभाजीनगर आणि जालन्याला होतो आहे. तर एकूण असा 360 डिग्री विचार करून आम्ही नागपूर जे आहे ते बदललेलं आहे. नागपूर इज अ फ्युचर रेडी सिटी. म्हणजे अनेक शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रेट्रोफिट करावं लागतं. आम्ही भविष्याचा विचार करून नागपूरला इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हे केवळ नागपूरपुरतं नाही, तर मला जेव्हा मौका मिळाला तेव्हा मुंबईतही मी हे करून दाखवलं. आज तुम्ही बघा, मुंबईचा कोस्टल रोडची संकल्पना माझी नव्हती
किती जुनी संकल्पना होती, पण काहीच होत नव्हतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर लगेच ती हातात घेतली, सगळ्या परमिशन्स आणल्या, त्याचं काम केलं. अटल सेतू 22 किलोमीटरची आपला समुद्री सेतू, अटल सेतूमध्ये 1964ला त्याचा तो करावा असं आणि त्याचं फर्स्ट डिझाईन. त्याची गंमत सांगतो, मी वडाळ्याला राहायचो. हो हो हो. आणि माझा जन्म वडाळ्याचा येस. आणि अगदी शिवडी बाजूला. तर त्या लहानपणी आम्ही म्हणायचो की इथून एक ब्रिज होईल जो उरणला जॉईन होईल. तो कोणाचाही त्याच्यात विश्वास नव्हता. करेक्ट. आत्ता मी जेव्हा जातो तिकडे मला ते दिवस आठवतात की म्हणतो त्याचं डिझाईन GRD टाटाने तयार केलं होतं. म्हणजे इट वॉज अ कॉन्सेप्ट बाय GRD टाटा आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातले सगळे प्रॉब्लेम दूर केले. आपण अटल सेतू तयार केला. 90sमध्ये आपण कॉन्सेप्ट आणला होता की नवी मुंबई एअरपोर्ट करायचं, काहीच झालं नाही. 2014मध्ये मी सुरू केलं, आज नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होतो आहे. आणि आता तर मुंबईला पूर्ण लूप तयार केला आपण. म्हणजे वरळी बांद्रा होताच, वरळीपर्यंत कोस्टल रोड गेला, बांद्रा वर्सोवाचं काम चालू केलं, वर्सोवा मडचं काम चालू होतं आहे, मड टू उत्तन आणि उत्तन टू विरार. असं आता मी ज्यावेळेस जापानमध्ये गेलो होतो, जापान सरकारची चर्चा केली आणि जायकाने 54,000 करोड त्याला असिस्टन्स देण्याचं ठरवलं. एंटायर जो आपला वेस्ट कोस्ट आहे हा वेस्ट कोस्टने, आणि मग विरारवरनं आपण अलिबागचा कॉरिडॉर करतोय, त्याला मान्यता घेतली आणि त्याचंही काम आता चालू होत आहे. सो एक प्रकारे लूप सर्क्युलर रोड म्हणजे जो पूर्णपणे मुंबईला डिकंजेस्ट करून टाकेल. आणि त्याचवेळी मुंबईची मेट्रो देखील आपल्याला माहिती आहे 11 वर्षामध्ये मुंबईमध्ये 11 किलोमीटर मेट्रो होती आणि मी 5 वर्षामध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम चालू केलं. त्यातलं 100 किलोमीटर डिलिव्हर झालं आहे, दरवर्षी 50 किलोमीटर डिलिव्हर होईल. त्यामुळे एक प्रकारे मुंबई शहरातला जो काही ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, मुंबईचे 2च महत्त्वाचे प्रश्न, एक ट्रॅफिकचा प्रश्न, दुसरा घरांचा प्रश्न, या दोन्ही प्रश्नांवर डिसायसिव्ह काम करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. तसंच पुण्याचा आपण विचार करू शकतो. पुण्याचा रिंग रोड असेल, ज्याचं काम आता आम्ही सुरू करतो आहोत. पुण्यामध्ये मेट्रो असेल, म्हणजे तुम्ही विचार करा की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचा विचार कधी झाला, दिल्लीत मेट्रो आली तेव्हा झाला, पण चर्चाच होत होत्या अंडरग्राऊंड करायची की वर करायची, खाली करायची, इकडे करायची. डिसायसिव्ह निर्णय घेतला. मी महामेट्रो नावाची कंपनी तयार केली, त्या कंपनीला काम दिलं. पुणे मेट्रो इज द फास्टेस्ट बिल्ड मेट्रो इन इंडिया. 3-3.5 वर्षात आपण ते काम करून टाकलं. सेम आपण जर बघितलं तर संभाजीनगर आणि जालन्यामध्ये आपण त्या ठिकाणी DMICची पहिली देशातली जी इंडस्ट्रीयल सिटी आहे, इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाउनशिप, ही आपण त्या ठिकाणी तयार केली. 3-3.5 वर्षात त्याचं काम पूर्ण केलं. आजची स्थिती अशी आहे की अर्लियर आवर इंडस्ट्रीयल मॅग्नेट किंवा इंडस्ट्री मॅग्नेट वॉज पुणे. नाव द न्यू इंडस्ट्री मॅग्नेट ऑफ महाराष्ट्र इज संभाजीनगर आणि जालना, शेंद्रा बिडकीन. आत्ता स्थिती अशी आहे की 2च वर्षात तिथले प्लॉट संपल्यात, नवीन ॲक्विजिशनची वेळ आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे डेव्हलपमेंट होते. किंवा दुसरा अजून Tier 2 सिटीचा जर आपण अनुभव घ्यायचा तर अमरावती आहे. अमरावतीमध्ये आपण त्या ठिकाणी 95ला 5 स्टार MIDC तयार केली होती. 95पासनं त्याच्यात एकही उद्योग नव्हता. 2014पर्यंत फक्त एक पॉवर प्लॅन्ट होता. 2014ला मी त्या ठिकाणी एक टेक्स्टाईल पार्कचं संकल्पना मांडली. 5 वर्षामध्ये सगळी जमीन संपली, टेक्स्टाईल पार्क सुरू झाले, नवीन जमीन आता आम्ही ॲक्वायर केली. आता तिथे कापसापासनं कपड्यापर्यंत आणि कपड्यापासनं फॅशनपर्यंत 100% इकोसिस्टीम तयार झालेली आहे. आणि केंद्र सरकारने जे देशात 7 टेक्स्टाईल पार्क तयार करायचे ठरवले, आम्ही त्यात आमचा प्रस्ताव पाठवला आणि ही इकोसिस्टीम पाहून केंद्र सरकारने देखील त्या ठिकाणी आम्हाला मान्यता दिली. इट विल जनरेट अराउंड 3 लाख जॉब्स अशी इकोसिस्टीम तिथे चालू झाली आहे. सो माझा सांगण्याचा उद्देश आहे की इतर ठिकाणी हे कसं होईल तर ते ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे. नाही, पण सर काय होतं की तुमचं विजन, आज तुम्ही 5 वर्ष मेयर होतात नागपूरचे, म्हणजे करण्याची तुमच्या जिद्द होती. तर ते आज जो मी नागपूरचा कायापालट बघितला ना, तर मी आय वॉज शॉक्ड. म्हणजे आता सध्या मी मुंबईची किंवा पुण्याची जी काही दशा बघतोय ते बघताना नागपूर मला एलियन सिटी वाटली. म्हणजे मोठे मोठे वाईड रोड्स, सिमेंटचे रोड्स. माझा फक्त प्रश्न हा आहे की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे मला पडलेलं आहे, म्हणजे मला माझ्या मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहेत. माझं म्हणणं आहे की एक ह्या पॉलिटिक्सकडे बघण्याचा यूथचा अप्रोच असा. तुम्ही यंग असताना आलात पॉलिटिक्समध्ये, आज यूथ का लांब राहतो आहे पॉलिटिक्सपासून? मला असं वाटतं की बेसिकली पहिल्यांदा तर पॉलिटिक्समध्ये काय यायचं
या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडेल ना तोच राजकारणामध्ये चांगलं काम करू शकेल, यशस्वी कोणी होऊ शकेल. यशस्वी होणं एक गोष्ट असते, निवडणुका जिंकणं एक गोष्ट असते. टू मेक युअर मार्क इज अ डिफरंट थिंग. इफ समबडी कम्स इन टू पॉलिटिक्स टू मेक हिज मार्क, तर त्याच्याकरता पॉलिटिक्समध्ये मिशन म्हणून आलं पाहिजे. आणि आज मला असं वाटतं की बेसिकली एक प्रकारची पॉलिटिकल अपॅथी जी आपल्याला यूथमध्ये पाहायला मिळते. ते जे म्हटलेलं आहे ना, मला वाटतं बहुतेक प्लेटोने म्हटलं आहे की यू आर बाउंड टू बी रूल्ड बाय द इन्फिरियर्स इफ यू डोंट पार्टिसिपेट. बरोबर आहे. त्यामुळे डेमोक्रेसी इज ऑल अबाउट पार्टिसिपेशन, बी द चेंज यू वॉन्ट. त्यामुळे माझं तर आजच्या यूथला हे म्हणणं आहे की बाहेर बसून बोलणं फार सोपं आहे. बाहेरून सगळं वाटतं हे का बदलत नाही ते का बदललं नाही, आत येऊन सिस्टीम बदलणं हे महत्त्वाचं असतं. नाही, माझं म्हणणं त्याच्यासाठी ना माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली होती की जसं आज वुमनला तुम्ही हे ठेवलं आहे काय एक पर्सेंटेज रिझर्वेशन ठेवलं आहे, असा एक रूल का नाही निघू शकत की प्रत्येक पार्टीने किमान 30% जे कॅन्डिडेट्स आहेत ते 40 वर्षाच्या खाली घ्यावे आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत. काय होतं आहे की जो नॉर्मल माणसाला प्रश्न पडतो की आज एक चतुर्थ श्रेणी कामगार असतो त्याला पण तुम्ही 12वी पास म्हणता, पण एकच असं ठिकाण आहे जिथे हे लागत नाही की किमान एक 12वी पास तरी. आणि जो यूथ येईल 40% म्हणजे त्यांना रिझर्वेशन नको की हाच वॉर्ड किंवा तोच वॉर्ड. प्रत्येक पार्टीला असा रूल केला ना की 40% तुम्ही किंवा 30% 40 वर्षाखालील घ्या, तर हू आर ग्रॅज्युएट्स, तर मला वाटतं थोडं तुम्हाला वाटत नाही का थोडं काहीतरी होऊ शकेल त्यात. हे चांगलं आहे. रूलपेक्षाही पार्टीजने हा विचार केला पाहिजे. आता उदाहरणादाखल मी आपल्याला सांगू शकेन की समजा आत्ता आम्ही विधानसभेला पुढे चाललो आहोत, तर आय वूड से की आमचे 150 उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. त्या 150पैकी किमान 50 उमेदवार तर 40च्या आतले असतीलच. यंग आहेत, शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, डॉक्टरेट केलेले आहेत. मी असं म्हणणार नाही, यापूर्वी वसंतदादा पाटलांसारखा एक मुख्यमंत्री आपण बघितला जो स्वातंत्र्य सैनिक होता, दुर्दैवाने शिकू शकला नाही, पण या महाराष्ट्रामध्ये वसंतदादांनी केलेलं काम हे आपल्याला आजही असं वाटतं की बाबा काय मुख्यमंत्री होते. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचंच आहे, पण अनेक वेळा शिक्षण नसलेले लोक लौकिक अर्थानं वेगळं जरी असलं तरी चांगलं काम करतात. मात्र मला असं वाटतं की जसं पॉलिटिकल पार्टीजकडनं आपली अपेक्षा आहे तसं इलेक्टोरेटलाही थोडं अवेअर व्हावं लागेल. म्हणजे अनेक वेळा आपण असं बघतो की अतिशय हुशार चांगली डिझर्विंग लोक ही इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये निवडून येत नाहीत. त्याच्यामुळे हा एक बॅलन्स स्ट्राईक करावा लागतो. मला वाटतं हे बदलतं आहे, पण हे अजून बदललं पाहिजे. पण बदलत असताना जिचा मी पुन्हा उल्लेख करू इच्छीन की खूप लोक, खूप तरुण हे पॉलिटिक्समध्ये प्रोफेशन म्हणून येत आहेत. हे प्रोफेशन नाही आहे. खूप लोक, म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की हे प्रोफेशन शिकलेले, सवरलेले, चांगले, हुशार, मॅनेजमेंट समजणारे आले पाहिजे, पण ते प्रोफेशन म्हणून नाही आले पाहिजे. इट हॅज टू बी अ मिशन. बरं, मला एक अजून एक प्रश्न कायम असं वाटतो की महाराष्ट्राने कसा पायंडा का नाही पाडू की म्हणजे आता सगळीकडेच असं होऊ शकत नाही की आता समजा मंत्रिमंडळ जे होतं की आरोग्यमंत्री एखादा डॉक्टर असेल किंवा फायनान्स मिनिस्टर एखादा इकॉनॉमिस्ट असेल, शक्य होणार नाही कारण जे निवडून येतात ते काही म्हणजे तसे मिळणार नाहीत. पण आता जसं राज्यपाल जसे अपॉइंट करतात, एक स्टेट मिनिस्टर म्हणून पण म्हणजे समजा एक कॅबिनेट मिनिस्टर आहे, स्टेट मिनिस्टर समजा एक कॅबिनेट मिनिस्टर, त्याच्या खाली अपॉइंट केलेलं एक डॉक्टर किंवा अपॉइंट केलेलं एक स्पोर्ट्समन, हे ठेवलं तुम्हाला वाटत नाही का की हे म्हणजे वाय नॉट महाराष्ट्र सेट अ प्रेसिडेंट. नाही, दॅट इज अ व्हेरी गुड आयडिया. आणि जसं आज आपण पाहतोय की मोदीजींनी जयशंकरजींना आपलं परराष्ट्रमंत्री बनवलं आणि he has done a wonderful job. Because of all his experience, he has done a wonderful job. पण त्याचवेळी या देशामध्ये आपण असंही एक्सपिरियन्स बघितलेला आहे की आय वोंट नेम, पण अतिशय चांगलं अर्थकारण समजणारे, राजकारण समजणारे, कायदा समजणारे देशाचे अर्थमंत्री बनले आणि त्यांनी ज्या पॉलिसीज आणल्या त्या देशामध्ये डिझास्टर होत्या. सो you have to strike the balance. There is two sides to the coin. It is not just because you are professionally aware किंवा proficient आहात. नाही, मी म्हणत होतो की कॅबिनेट मिनिस्टर झाला एक, त्याला स्टेट मिनिस्टर जर का. इन ऑल ट्रू सेन्स, म्हणजे मी आतमधला माणूस आहे म्हणून सांगतो, अल्टिमेटली जर तुम्हाला असा माणूस आणायचा आहे तर त्याला अधिकार द्यावे लागतील.
अधिकारी कॅबिनेट मिनिस्टर्स असतात, ते स्टेट मिनिस्टर नुसत्या रिकमेंडेटरी अधिकाराने किंवा मी फाईलवर लिहून वर पाठवली आणि वरच्याला निर्णयच नाही घ्यायचा तर त्याचा फायदा काय? मी तर फ्रस्ट्रेट होऊन जाईल. म्हणजे बिईंग अ प्रोफेशनल आय विल फ्रस्ट्रेटेड की मी एवढा मोठा डॉक्टरेट आहे, मी एवढा चांगला इकॉनॉमिस्ट आहे आणि मी सांगतोय पॉलिसी करा आणि वरच्याला समजतच नाही आहे. सो मला असं वाटतं की हळूहळू आपल्याकडेही ॲटलिस्ट की पोझिशनवर ज्यांना समजा अर्थमंत्री आहे तर इकॉनॉमिक्स समजणारा व्यक्ती हा हळूहळू यायला लागला आहे. व्हायला पाहिजे. दुसरं एक ना मला कायम वाटतं की मी कोकणातला आहे. मी कोकणात जेव्हा जातो किंवा गोव्यात जातो मग गोव्याची मी हे बघतो टुरिस्ट ते टुरिझम हा इंडस्ट्री म्हणून आणि मला कायम वाटतं की मी खूप एन्व्ही करतो की एवढा सुंदर कोस्टलाईन, एवढा मोठा कोस्टलाईन, तर कोकणाकडे एक टुरिझम म्हणून आपण फार हे करू शकत नाही की विट विल जनरेट मोर इन्कम. की कोकणातला आता रोड होतो आहे तो पण बरीच वर्ष चालवतो, त्याला देर मॅट बी मेनी रिझन्स, मला फार माहीत नाही सगळे रिझन्स, त्यामुळे आपण आपलं नुसतं उठून की होत नाही रोड म्हणण्यात काही पॉईंट नाही. तो किती वर्ष होतो आहे मला माहिती आहे, ते करतायत का, पण वाय नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन कोकण अँड ट्राय टू मेक इट अ टुरिझम हब. नाही, हे केलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की गोव्याच्या टुरिझममध्ये एक मोठा वाटा कोणाचा आहे? तिथल्या हॉटेल्सचा आहे. बरोबर. सी आज तुम्ही जर इंटरनॅशनल टुरिस्ट अट्रॅक्ट करायचे आहेत, तुमच्याकडे प्रिस्टीन बीचेस आहेत, अतिशय सुंदर सगळा निसर्ग आहे, तर स्पेंड करणारे लोक पाहिजे. आणि स्पेंड करणाऱ्या लोकांकरता तुम्हाला त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील पाहिजे. अनफॉर्च्युनेटली वेगवेगळ्या नियमांमुळे किंवा तिथल्या लोकल अडचणींमुळे पाहिजे त्या प्रमाणात हॉटेल्स तयार नाही होऊ शकले. आत्ता आपण काही 5 स्टार हॉटेल्सला परवानगी दिल्या, त्यांच्या अडचणी आपण दूर केल्या, ताजसारखं हॉटेल होतं, 3-4 मोठे हॉटेल्स आता त्या ठिकाणी होतात. एकदा हे सुरू झालं की मग पेईंग कॅपॅसिटीवाले टुरिस्ट तुमच्याकडे येतात आणि मग त्यातनं इकोसिस्टीम तयार होते. मग जो छोटा टुरिस्ट आहे त्याच्याकरता व्यवस्था होते, जो मोठा टुरिस्ट आहे त्यालाही होते, स्पेंड करण्याकरताही होते. त्यामुळे ही आता सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की इन नेक्स्ट 3 to 4 years यू विल सी लॉट ऑफ चेंज. दुसरं काय असतं की कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तुम्ही सांगितलं रस्त्याचं, अनफॉर्च्युनेटली म्हणजे गडकरी साहेबांनी तर लोकसभेमध्ये सांगितलं की म्हणाले बघा मी देशात सगळ्यात डिफिकल्ट ठिकाणी रस्ते बनवले, पण मुंबई गोवा रस्ता बनवताना मला ज्या अडचणी आल्या किंवा जे 2-2, 3-3 कॉन्ट्रॅक्टर्स फेल झाले, आता जवळपास पूर्ण होतं आहे. म्हणजे इन नेक्स्ट 6-8 months इट विल बी कम्प्लीटेड. होईल. ही कनेक्टिव्हिटी. आणि दुसरी कनेक्टिव्हिटी असते एअरपोर्टची. ती आता फॉर्च्युनेटली द नॉर्थ गोवा एअरपोर्ट जो तयार झालेला, म्हणजे चिपीला एअरपोर्ट आहेच, बट द नॉर्थ गोवा एअरपोर्ट त्यांनी सावंतवाडी हे सगळं जवळ आणलं, सगळं एकदम जवळ आणलेलं आहे. सो एक टुरिझममुळे आता मला असं वाटतं की आपल्याला त्याचा बेनिफिट मिळेल. नाही काय, आम्ही आता राजस्थानला होतो तर इकडे एक छोटंसं गाव मंडावा म्हणून, तर इतके फॉरेन टुरिस्ट होते. बरं काही नाही, मी ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो त्याला बाहेर बोर्ड पण नव्हता, असं भिंतीवर पेंट करून होतं, पण ते जे अट्रॅक्शन होतं ना, मी तिकडच्या लोकल्सना घेऊन की हाऊ दे कॅन ऑल्सो बी पार्ट ऑफ द. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो की कधी कधी नियमांनी चालणाऱ्यांचं नुकसान होतं. वी आर द ओनली स्टेट विच हॅज टोटली फॉलोड CRZ रूल्स. त्यामुळे आपल्याकडे हॉटेल्स वगैरे बीचवर तयार करायला अडचणी आल्या. आज तुम्ही बघा गोव्याचे सगळे हॉटेल्स बीचवर आहे, कारण त्या काळामध्ये त्यांनी CRZ वगैरे काही फाईन नव्हतं, नॉर्म शिथिल केले, करून टाकले. त्यामुळे लोकांना असं वाटतं की अशी हॉटेल इकडे का नाही आहेत. आता आपण त्यातनं मार्ग काढला, नवीन CRZचे रूल्स तयार केले, हॉटेल इंडस्ट्रीला काही परमिशन्स दिल्या, त्यामुळे आता आपल्याकडे हे टुरिझम वाढताना दिसेल. कारण त्या काय होईल तिथल्या लोकांना एक रोजगार मिळेल. करेक्ट. आणि दुसरं मी एक सांगतो की फॉर्च्युनेटली बेड अँड ब्रेकफास्ट ही जी स्कीम होती ना, ही मात्र कोकणात अतिशय चांगली आता झालेली आहे आणि लोक घरोघरी आपला बेड अँड ब्रेकफास्ट. हो. सर दुसरं मला जे कायम वाटतं की आपली एक शान छत्रपती शिवाजी महाराज, तर ते मी जेव्हा जातो ना, प्रतापगडवर गेलो की ते वाय नॉट, म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी किती गव्हर्नमेंट खर्च करू शकतो, पण असं काही करू शकत नाही की ते कुठलं ते त्यांचे एक फंड्स असतात ना, CSR वगैरे, CSRवर, त्याच्यावर ते कॉन्सन्ट्रेट करू की त्यांना काहीतरी इन्सेंटिव्स देऊन. तर ते तसं केलं तर ना आपली ती बेसिकली पैसा हा प्रॉब्लेमच नाही आहे. महाराजांच्या किल्ल्यांकरता लागेल तेवढा पैसा आपल्याकडे आहे. राज्य सरकार आपलं वी आर नॉट
म्हणजे इतकं आपण गरीब नाही आहोत की आपल्याला CSR आलं तर फारच चांगलं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की जसं मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा रायगडला आपण विकास प्राधिकरण तयार केलं आणि त्याचं काम सुरू केलं. आज तुम्ही बघा खूप मोठ्या प्रमाणात रायगडला काम झालं आणि ते होत आहे. पण द पेस इज व्हेरी स्लो. कारण फॉर गुड आपल्याकडचे जे रूल्स आहेत आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे ते फार स्ट्रिंजंट आहे. फार म्हणजे फार. काही वेळ ड्रॅकॉनियन देखील आहे आणि काही गोष्टीत ते अननेसेसरी वे देखील करतात. आता रायगडच्या बाबतीतच मला इतके वेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागलं. छत्रपती संभाजीराजेंना आपण त्याचं अध्यक्ष केलं होतं, त्यांना बोलावं लागलं. आपल्याला हे करत असताना प्रत्येक मटेरियल पास करून घ्यावं लागतं, लेबर पास करून घ्यावं लागतं. आणि नियम असा आहे की ज्या दगडाने समजा रायगड बांधलेला आहे तोच दगड वापरता येतो, त्या शेपमध्ये वापरता येतो. त्याला सगळं नंबरिंग करावं लागतं. त्याचं मूळ संकल्पना जी कुठल्या तरी हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्समध्ये आहे त्याच्या आधारावर त्याचं चित्र तयार करावं लागतं. सो इट इज अ व्हेरी टाईम टेकिंग अशा प्रकारचे सगळे नियम आहेत. आणि त्यात माझं मत आहे की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू म्हणजे दॅट इन्स्टिट्यूशन जे काम 2 महिन्यात होऊ शकतं त्याला 1 वर्ष ते लावतं, 6 महिने लावतात. म्हणजे मी हे मिनिस्टरला सांगितलं. म्हणजे आता तरी मोदीजींनी खूप त्या ठिकाणी लक्ष घालून त्यांची स्पीड वाढवली आहे, पण तरी देखील ती स्पीड त्याप्रमाणे मॅच होत नाही. आत्ता प्रॉब्लेम मग आता रायगडावर इतकं उत्खनन चाललेलं आहे, इतक्या हिस्टॉरिकल गोष्टी मिळत आहेत त्या ठिकाणी, अनेक गोष्टी जुना सगळा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आहे. आज बघा साध्या आपण पायऱ्या चांगल्या केल्याबरोबर किती तिथला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर असं सगळं आपण करतोय. आता आम्ही ठरवलं आहे की एक पूर्ण प्राधिकरण किल्ल्यांकरता, आता आपण रायगडचं वेगळं केलं, प्रतापगडचं वेगळं केलं, एक पूर्ण किल्ल्यांचं प्राधिकरण तयार करायचं. आणि काही किल्ले आपले असे आहेत की जे स्टेट आर्किओलॉजीकडे आहेत. तर आता आम्ही एक निर्णय केला आणि जिल्हा नियोजनचे जे पैसे आहेत त्यातले 5% पैसे राखीव ठेवले आहेत किल्ल्यांकरता. सो त्याही ठिकाणी छोट्या छोट्या किल्ल्यांवर देखील आपण काम सुरू केलं आहे. माझं हे मत आहे आणि तुमचं हे मत आहे अगदी करेक्ट आहे की आपला नॉट जस्ट फॉर टुरिझम बट फॉर कल्चर, टुरिझम अँड हिस्ट्री आवर बेस्ट बेट इज महाराजांचे किल्ले. हे किल्ले जर आपण नीट करू शकलो ना तर आपण देशामध्ये टुरिझममध्ये नंबर 1 येईल. मी तेच म्हणत होतो की आता मी तर म्हणतो रायगड, प्रतापगड हे सोडून पण इतर किल्ले हो अगदी अगदी म्हणजे पुरंदर आहे, खूप खूप किल्ले आहेत, राजगड आहे. पण त्यामुळे मला वाटतं की एक महाराष्ट्राची शान, एक आपण म्हणजे प्रत्येक माणूस मराठी खूप छातीटोकपणे म्हणतो गर्व आहे मला महाराष्ट्र असल्याचा, पण ते गडकिल्ले आपले शान आहेत. मला असं वाटतं की पुढच्या 3-4 वर्षात तुम्हाला रायगड बरंच बदललेलं दिसेल. शिवनेरीवर तर काम चाललेलं आहे, शिवनेरीचं बरंच काम झालेलं आहे. फक्त आपले नियम खूप जास्त कडक आहे असं माझं मत आहे. आता अर्थात ते बदलावे की बदलू नये याच्याबद्दलही वाद होऊ शकतात, पण थोडे बदलले पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी चीनमध्येही गेलो होतो, त्या ठिकाणी ते रेस्टोरेशन फार फास्ट अलाउ करतात आणि अनेक ठिकाणी जिथे त्या मटेरियलने रेस्टोरेशन करणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अल्टरनेट मटेरियलही अलाउ करतात, जे आपल्याकडे होत नाही. बरं सर, तुमची एक जी योजना होती, आज मी अजूनही महाराष्ट्र सगळीकडे जातो, पाण्याचा हा प्रॉब्लेम, तुमचं जलशिवार योजना होती, इतकी चांगली योजना होती, त्याचं पुढे काय झालं? मी एक ते कुठल्या तरी मध्ये वाचलं तर पातोडा नावाचं एक गाव आहे. म्हणजे आय वॉज सो शॉक्ड की एक सरपंच काय करू शकतो. त्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम नाही, त्या गावात विजेचा प्रॉब्लेम नाही, त्या गावात त्यांनी जनरेटर बसवलेत, त्या गावात सकाळी आंघोळीला वेगळं पाणी, कपडे धुवायला वेगळं पाणी, गरम पाणी मिळतं. तर हे थोडंसं एनकरेज करणं हेच केलं पाहिजे. जलयुक्त शिवार ही योजनाच अशी होती की ज्याच्यामध्ये आपण लोकसहभाग घेतला होता आणि म्हणून 22,000 गावांचं ट्रान्सफॉर्मेशन आपण जलयुक्त शिवारबंद केलं आणि त्या गावाचं वॉटर बजेटिंग करून त्याला आवश्यक तेवढ्या पाण्याचं कन्झर्वेशन करून तिथला क्रॉपिंग पॅटर्न ठरवून त्या गावांचं चित्र आपण बदललं आणि त्याच्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. दुर्दैवाने मध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली, त्याची चौकशी केली, चौकशीत काहीच निघालं नाही. कारण जनसहभागातले कामं होते, लोकांनी 600 कोटी दिले होते, पब्लिक कॉन्ट्रिब्युशन वॉज 600 crores, त्यामुळे काही मिळालं. पण 2.5 वर्ष त्यातले गेले. मला एकच गोष्ट सांगायची आहे की व्हॉट वॉज द सक्सेस ऑफ जलयुक्त शिवार. तर अशाच प्रकारे काही डिस्ग्रंटेड लोक हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टाने एक कमिटी तयार केली, IITचे लोक, IIMचे लोक, जी दिल्लीची वॉटर सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी आहे किंवा सरकारचं हे आहे डिपार्टमेंट आहे, अशा सगळ्यांची मिळून एक
मल्टीडिसिप्लिनरी कमिटी तयार केली आणि त्यांनी सांगितलं की जलयुक्त शिवारचं असेसमेंट करा. आणि त्या रिपोर्ट जो हायकोर्टाने ॲक्सेप्ट केला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं की रिव्होल्युशनरी संकल्पना आहे आणि मराठवाड्यामध्ये या योजनेमुळे जी पाण्याची पातळी आहे ही सिग्निफिकंटली वर आलेली आहे. आणि याचं अल्टिमेट आम्हाला रिझल्ट कधी मिळाला तर 2020मध्ये केंद्र सरकारने एक रिपोर्ट प्रकाशित केला, जो रिपोर्ट 2016 to 2019 या काळातला होता की प्रत्येक राज्यातल्या पाणी पातळीची काय परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र वॉज द ओनली स्टेट की ज्यामध्ये पाण्याची पातळी वाढली होती, बाकी सगळीकडे कमी झाली होती कारण जलयुक्त शिवारमुळे. आता आपण पुन्हा जलयुक्त शिवार 2 सुरू केलेलं आहे. कारण वॉटर कन्झर्वेशनमध्ये काय असतं की एकदा काम केलं की जन्मभराचं नसतं, आफ्टर एव्हरी 3 इयर्स. कारण सिल्ट येते, ते सॉईल परत त्या ठिकाणी जातं, त्याचं खोलीकरण. सो नंबर 2 आपण सुरू केला, त्या माध्यमातून पुन्हा आपण काम चालू केलेलं आहे. आता ट्विन स्ट्रॅटेजी आपण केली. एकीकडे वॉटर कन्झर्वेशन आपण करतो आहे आणि दुसरीकडे नदीजोड प्रकल्प आपण करतो आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी वैनगंगा नदी आहे, गोसीखुर्दचं सगळ्यात मोठं धरण आहे, त्याच्या खालून 62 TMC पाणी वाहून समुद्राला जातं. आता आम्ही ती नदी म्हणजे वैनगंगा टू नळगंगा आणि पैनगंगा म्हणजे भंडारा जिल्ह्यापासून तर बुलढाणा जिल्ह्यापर्यंत 550 किलोमीटरची नवीन नदी तयार करतो आहे आणि या 2 नद्या जोडतो आहे. हे जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे हे विदर्भात येणार, 10 लाख एकर जमीन आणि सगळ्या इंडस्ट्रीला त्याच्यामुळे पाणी मिळेल आणि कुठल्याही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही. असा मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला, सगळ्या मान्यता घेतल्या, टेंडर त्याचं काढलेलं आहे. 7 वर्ष तरी ते किमान त्याला लागतील, पण इट विल बी अ पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा. किंवा दुसरं आपल्याला मराठवाडा आहे. मराठवाडा हे सगळ्यात दुष्काळी भाग आहे आपला, कारण गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. आपण त्या खोऱ्याचा एक एकात्मिक मॅप तयार केला, त्याच्या सगळ्या उपखोऱ्यांना त्याच्यात इंटिग्रेट केलं आणि आपल्या लक्षात आलं की वी रिक्वायर वॉटर, ॲडिशनल वॉटर टाकल्याशिवाय याला आपण तुटीच्या खोऱ्यातनं बाहेर काढू शकत नाही, दुष्काळ दूर होऊ शकत नाही. मग पश्चिमी वाहिन्यांचं पाणी कोकणातलं जे समुद्रात जातं ते पाणी समुद्रात नेण्याच्या ऐवजी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जर गोदावरी खोऱ्यात आणलं तर आपण पश्चिम आपला पूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करू शकतो. त्याचा सगळा अभ्यास केला आणि त्यानंतर 54 TMC पाणी हे आता आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणतो आहोत. त्याचंही टेंडर आम्ही काढलेलं आहे, फर्स्ट स्टेजचं टेंडर निघालेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5-7 वर्षात 8 वर्षात तेही काम आम्ही पूर्ण करू. आणि तिसरं नार पार गिरणा म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये परत कोकणातलं वाहून जाणारं पाणी नदीजोड प्रकल्पातनं नेऊन त्या पाण्यामुळे तिकडचा भाग आपला दुष्काळमुक्त होईल. आणि तिसरं आपण बघितलं असेल तर सातत्याने सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी दरवर्षी पूर होतं. ही शहरं त्या ठिकाणी पुरात असतात. आपण एक नवीन प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या मान्यतेने त्या ठिकाणी केला आणि वर्ल्ड बँकेने 4000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिले. हे पाणी सगळं वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून आपण सगळ्या दुष्काळी भागात नेतो आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे जे काही सगळे इंटिग्रेटेड प्रकल्प आपण तयार केलेले आहेत, यामुळे एकीकडे वॉटर कन्झर्वेशन देखील होणार आहे, दुसरं वाहून जाणारं पाणी देखील येणार आहे. त्यामुळे पाणीदार महाराष्ट्र तयार करायचा हे जे आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करतो. म्हणजे तुम्हाला 5 वर्ष जर का जनतेने हे दिली, तुम्ही 5 वर्षात नाही, याला 7 ते 8 वर्ष, म्हणजे 5 वर्षात 80% तरी काम करू. मी तर 3 वर्षात विजिबिलिटी दाखवेल. सर खूप एक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे मला तो कायम की भारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये एवढं आज कोणी शेती करायला मागत नाही. म्हणजे मी आज माझ्याकडे घरात काम करणारी मुलं त्यांची शेतं आहेत तिकडे काही होत नाही तिथे. आता वडील करत नाही म्हणजे, पण तुम्ही काय करत त्यांना नाही करत आहे. मला एक भीती असते की असं शेती बंद झाली तर मग करायचं काय. म्हणजे मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांना थोडेसे जास्त सबसिडीज देण्याच्या गरज आहे का. आणि एक प्रश्न मला कायम असतो की शेतकरी आहेत इथे, एकतर खूप श्रीमंत शेतकरी आहेत किंवा आत्महत्या करणारे शेतकरी आहेत. म्हणजे इतकं त्याचं डिव्हिजन आहे. मी बघितलं प्रचंड श्रीमंत शेतकरीसुद्धा आहेत. ती दुरी आपण कशी कमी, हाऊ कॅन बी गेट दॅम इन टू द सिस्टम. आणि दुसरं म्हणजे आत्महत्या त्याच्या थांबवण्यासाठी काय करता येईल. म्हणजे कोणी त्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे का, की दरवेळेला जाऊन त्यांना जमा करून की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठे मांडायचे. पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्महत्या कुठल्या भागात होतात, जिथे सिंचन नाही त्याच भागात होतात. सिंचन आलं की आत्महत्या संपतात. सिंचनाच्या भागात कुठेही आत्महत्या आपल्याला दिसत नाही. तेव्हा फर्स्ट प्रायोरिटी हॅज टू बी सिंचन.
जसं मी मुख्यमंत्री असताना विदर्भ मराठवाड्याकरता बळीराजा योजना आणली. 79 प्रोजेक्ट्स मी विदर्भ आणि मराठवाड्यातले पूर्ण केले. आज ज्या भागामध्ये त्यातलं पाणी पोचतं आहे तिथल्या आत्महत्येचा आकडा तुम्ही बघा एकदम नगण्य व्हायला लागलेला आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. पण यातला दुसरा एक विषय आहे, हिस्टॉरिकली पूर्वी आमचे एकत्रित परिवार होते. हळूहळू परिवार मोठे मोठे व्हायला लागल्यानंतर जमीन वाटल्या गेल्या. आज महाराष्ट्रामध्ये 80% शेतकरी अल्पभूधारक आहे. आणि अल्पभूधारक शेतकऱ्याला शेवटी शेतीची आजची स्थिती काय आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर रिटर्न आहेत. मोठा शेतकरी का बरं खुश आहे, इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी आहे. इन्व्हेस्टमेंट करतो तर भरपूर त्याला पैसा कमवता येतो. पण हा छोट्या शेतकऱ्याचं इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटीच नाही आहे. आज शेतीमध्ये माणसं मिळत नाहीत कामाला, यांत्रिकीकरण करावं लागतं. आता 2 एकराचा शेतकरी 2.5 एकराचा शेतकरी यांत्रिकीकरण कशाच्या भरोशावर करेल. त्यामुळे शेती छोटी छोटी झाल्यामुळे गुंतवणूक करण्याची त्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग शेती फायद्याची होत नाही, निसर्गावर अवलंबून येतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये गटशेतीचा एक योजना आणली. दुसरी योजना आपण काय आणली की एक नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना मी आणली. वर्ल्ड बँकेकडनं 6,000 कोटी रुपये घेतले आणि एखाद्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं काम करायचं, म्हणजे जलसंधारणाची कामं पूर्ण करायची, शेतीला ड्रिप इरिगेशन 90% सबसिडीवर त्या ठिकाणी द्यायचं, कृषी पंप त्यांना द्यायचा, शेततळी तयार करून द्यायची. म्हणजे निसर्गावरचं त्यांचं अवलंबून असणं हे पूर्णपणे संपवायचं. दुसरं क्रॉपिंग पॅटर्न तयार करायचा, सगळं यांत्रिकी त्यांना द्यायचं. दुसरं आपण एक अजून स्मार्ट नावाची योजना आणली, ज्यात वर्ल्ड बँकेकडनं आपण असं म्हटलं की शेतकऱ्याला जोपर्यंत मार्केटवर त्याचा कंट्रोल येत नाही, आज शेतकरी शेतमाल पिकवतो पण मार्केटवर कंट्रोल दलालाचा आहे, तो शेतकऱ्याचा नाही आहे. बरोबर आहे. आता ऊसाचा शेतकरी थेट कारखान्याला ऊस घालतो तर प्रॉब्लेम नाही आहे, त्यात दलाल नाही आहे. पण बाकी शेतकऱ्याला दलाल कसे काढता येतील हा प्रश्न येणार होता. तर त्याच्यामध्ये हा स्मार्ट प्रकल्प आपण आणला, ज्याला आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये सहकारी सोसायटी आहेत, शेतकऱ्यांच्या सोसायटी आहेत, ज्याला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करायचं. ते काम आता आपण सुरू केलं आहे. त्यांना वेअर हाऊसेस द्यायचे, त्यांना मार्केट प्लेसेस तयार करून द्यायच्या, त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी तयार झाली. ते हेच शेतकरी आहेत, यांच्याच त्या सोसायटी आहेत. त्यामुळे तो एक आपला 10,000 गावांमध्ये स्मार्टचा प्रकल्प आपण चालवतो आहोत की ज्याच्यामध्ये या ॲग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये त्या प्राथमिक कृषी ज्या सोसायट्या आहेत त्यांना आपण कन्व्हर्ट करतो आहे, ज्यामुळे मार्केटवर त्यांचा कंट्रोल येईल. आणि मग एक व्हॅल्यू चेन तयार करण्याचा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आता जसं मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना काही व्हॅल्यू चेन्स तयार केल्या. व्हॅल्यू चेन म्हणजे काय, तर एखादा मोठा कॉर्पोरेटनी काय करायचं की त्यांना समजा टोमॅटो लागतो, तर आता अनेक कॉर्पोरेटनी नाशिकमध्ये व्हॅल्यू चेन तयार केल्या आहेत की टोमॅटो व्यापार आपला शेतकऱ्यांनी उगवायचा, बी हे देतात, इनपुट कॉस्ट हे देतात आणि भाव ठरलेला असतो त्या भावाने ते खरेदी करतात. त्यांना ज्या क्वालिटीचा पाहिजे त्या क्वालिटीचा हा देतो, याला ॲश्युअर्ड मार्केट आहे, मी जे बनवलं आहे त्याला या किमतीला विकत घेतलंच जाणार आहे. अशा व्हॅल्यू चेन तयार करण्याचं असं होणं गरजेचं आहे. कारण आज जी गोष्ट तो शेतकरी 5 रुपयाला विकतो ती मी इथे मार्केटमध्ये मी 50 रुपयाला घेतो. करेक्ट. तो जो एक डिफरन्स आहे ना, तो जर का गेला. तुम्हाला सांगतो, मी नंतर उद्धवजींच्या सरकारने ते बंद केलं. अख्ख्या मुंबईमध्ये मी शेतकरी बाजार सुरू केले होते. शेतकरी बाजारचा कॉन्सेप्ट असा होता की आठवड्यातले 2 दिवस मार्केट, 2 दिवस अगदी विधान भवनाच्या पार्किंगमध्ये शनिवार रविवारी कोणीच नसतं. मी म्हटलं नाशिकचे पालघरचे शेतकरी माल घेऊन काय लोकांना तर प्रचंड शिवाजी पार्कात मी जायचो, दर शनिवार रविवारी जायचो. तर त्याच्यामुळे असे कॉन्सेप्ट तुम्ही आणल्याशिवाय, मार्केट प्लेस दिल्याशिवाय त्यांना पैसा कसा मिळेल. एक व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न की आज लाडकी बहीण योजना, म्हणजे इट इज अ गुड थिंग की आज बायकांना घरबसल्या पैसे मिळत आहेत. लाडका भाऊ योजना, कुठेतरी एक भीती अशी वाटते का की लोक काम करणार नाही. लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण म्हणत नाही, लाडका भाऊ पण आला. तर तेच मी म्हणजे 2 मधला फरक सांगू इच्छितो. लाडकी बहीण योजनेचं हे आहे की महिलांना अधिकारिता द्यायची आहे, त्यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रबिंदू करायचं आहे. आणि महिलांच्या हाती पैसा गेला ना तर त्या फार डिलिजंटली वापरतात. त्यामुळे तो पैसा त्या वापरल्यामुळे एक प्रकारे एवढा पैसा मार्केटमध्ये चालला आहे, मार्केटला देखील त्याचा फायदा. कारण 1500 रुपयात तुम्ही काही जमिनी तर खरेदी करणार नाही आहे, तुम्ही मार्केटमध्येच तो वापरणार आहे, ते मार्केटला देखील त्याचा बूस्ट मिळतो. लाडका भाऊ जी योजना आहे ती योजना अशी आहे की कुठल्याही प्रायव्हेट आस्थापनेने जर एखाद्या मुलाला नोकरी दिली तर त्या मुलाचं 1 वर्षाचं जे वेतन आहे
ते राज्य सरकार देईल. याच्यातनं फायदा काय होतो की 1 वर्षाचं वेतन मिळाल्यानंतर तो मुलगा इथं तिथेच परमनंट होतो, चांगलं काम केलं तर. आणि समजा नाही केलं तर त्याच्या नावाने एक एक्सपिरियन्स तयार होतो. त्या एक्सपिरियन्सच्या आधारावर त्याला दुसरीकडे नोकरी मिळू शकते किंवा त्याचा स्वतःचा धंदा येऊ शकतो. त्यामुळे उलट ही जी दुसरी योजना आहे, लाडका भाऊ योजना जी आहे, ती ऑन्टरप्रेन्युअरशिप तयार झाली पाहिजे किंवा नोकरीची एक प्रकारे इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. काम करण्याकरता इन्सेंटिव्ह देतो आहे. म्हणजे माझं असं म्हणणं होतं की समजा आता आज गॅसचे भाव आहेत, म्हणजे ह्या योजनेमधनं समजा की त्यांना दर महिन्याला 1 गॅस सिलेंडर फ्री आणि समजा 5 किलो डाळ किंवा 5 किलो तांदूळ फ्री, तर हे जास्त हे झालं नसतं का? नाही, हे आहेच ना. आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री देतो आहोत आणि मोदीजींनी तर 80 कोटी आपल्या लोकांना पूर्ण फ्री अन्न दिलं जातं. तांदूळ फ्री, गहू फ्री, सगळं फ्री मिळत आहे. त्याच्यामुळे ते ऑलरेडी मिळतच आहे. जे गरजू आहेत त्यांच्याकरता ते, पण त्यांना आपल्या पायावरही उभं केलं पाहिजे या दृष्टीने या योजना आणल्या. बरं, दुसरं म्हणजे ना, मला वाटतं की एक आज जो कॉमन मॅनला प्रश्न खूप सतावतो, जो खर्च आहे. म्हणजे मला वाटतं तो मला कायम तसं वाटतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला केमिस्टमध्ये गेल्यावर औषध फ्री आणि पुस्तकात गेल्यावर पुस्तक आणि वह्या फ्री मिळाल्या पाहिजे. म्हणून मी मग सांगतो की बेसिकली आमची मानसिकता आम्हाला बदलावी लागेल. ती कशी बदलावी लागेल? आता जनऔषधी केंद्र आलं. सर, जी गोळी तुम्ही 10 रुपयाला घेता ती 25 पैशाला मिळते, 50 पैशाला मिळते. आम्हाला सवय लागली आहे ब्रँडेड गोळीची. आम्हाला पॅरासिटामॉल चालत नाही, आम्हाला डोलो चालते, तीच पाहिजे. आता हळूहळू ही मानसिकता बदलायला लागली आणि लोक त्याचा उपयोग करायला लागले. आणि दुसरं, आपण तर आता महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकांना, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज फ्री केलेला आहे. म्हणजे सगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तर आहेच, पण प्रत्येक एरियामध्ये खाजगी हॉस्पिटल्स देखील आपण एम्पॅनल केले आहेत आणि तिथे आपण फ्रीमध्ये त्यांना इलाज देतो. मला असं वाटतं की थोडी माहिती लोकांना कमी असते. आता मी स्वतः उपमुख्यमंत्री आरोग्य कार्यालय चालवतो. 5-5 लाखाचे, 10-10 लाखाचे, 50-50 लाखाचे गरिबाचे ऑपरेशन आम्ही फ्री करतो सरकारी योजनेत. आमचा एकही पैसा नाही. तसं मला असं वाटलं की ना, की वह्या पुस्तकं म्हटलं ना की एक वर्षाला ते त्या पेरेंट्सवर एक दडपण सरकारी शाळांमध्ये देतो, खाजगी शाळांमध्ये नाही. पण होऊ शकतं ते जरा काहीतरी इट इज पॉसिबल. करेक्ट आहे की तो एक भार हलका होईल त्याच्यावर. चांगली सूचना आहे. बरं, दुसरं मला ना एड्युकेशनच्या बाबतीत एक मला खूप तो प्रश्न, मी एक पिक्चरही काढलेला त्याच्यावरती. मला असं वाटतं की ना, आपण करिअर बेस्ड एड्युकेशनवर काही सिस्टम्स आणू शकतो का? म्हणजे माझं कायम असं, म्हणजे मला लहानपणापासून एक हे होतं की मी खूप डोकं फोडलं. मोहम्मद गझनी कधी आलेला, कुतुबुद्दीननी काय केलं, त्याचा काही मला उपयोग झाला नाही. किंवा टुंड्रा रिजनमध्ये काय क्लायमेट आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमध्ये किती पाऊस पडतो, याचा काही उपयोग झाला नाही. मला जर का हिस्टॉरियन बनायचं मी तिकडे गेलो असतो, तर आपण काही असं करू शकतो का टू मेक एड्युकेशनल लेस स्ट्रेनस ऑन पीपल. म्हणजे 7 विषय, म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी शिकवा आणि त्याच्यासाठी आता पुस्तकांची पण गरज नाही. एका कुठल्या तरी एजन्सीला काम दिलं तो अख्खं हिस्ट्री एक व्हिडिओ करून देऊ शकेल, तो होऊ शकतं ते. पण ह्याच्या परीक्षा नाही घेतल्या तर दे कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट दे वॉन्ट टू डू. असं काही करता येईल का? आय थिंक द न्यू एज्युकेशन पॉलिसी हॅज टेकन केअर ऑफ इट. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अगदी सुरुवातीपासून तुमचं ॲप्टिट्यूड पाहून, तुमचं लायकिंग पाहून, तुमच्यात काय कॅपॅसिटी आहे ही पाहून हळूहळू तुम्हाला दिशा मिळते. म्हणजे काही गोष्टी कॉमनली शिकल्या पाहिजे त्या आपण शिकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आता तुम्हाला जे आवडतं, म्हणजे पूर्वी समजा मला सायन्स करायचं आहे पण सोबत मला कॉमर्स आवडतं, हिस्ट्री आवडते, आर्ट आवडतं, कल्चर आवडतं, मला करता येत नव्हतं. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीने तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. म्हणजे इंजिनिअरिंगसोबत देखील आर्ट करू शकतो मी, सायन्ससोबत इकॉनॉमिक्स करू शकतो. त्याच्यामुळे खूप फ्लेक्झिबल सिस्टीम आता तयार झालेली आहे. ही सिस्टीम रुजायला 3-4 वर्ष लागतील, कारण आवर पॉलिसी हॅज कम इन 2020. पण तुम्ही म्हणताय एक्झॅक्टली पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत याच पॉलिसीवर आता ही नवीन पॉलिसी तयार झाली. नाही, माझं म्हणणं की SSCला 5 विषय फक्त ठेवले समजा. बरं, मला ते तर कायम पहिल्यापासून प्रश्न होता की मला JJ स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं होतं, पण मग मी मॅथ्समध्ये SSCला फेल झालो की मला जाऊ दे की JJ स्कूल ऑफ आर्ट्सला. पण ते शक्य होणार नाही. आता हे शक्य काय आहे, आता इव्हन मॅथ्सही सोडता येतं तुम्हाला. म्हणजे नाही, सोडता येतं, पण माझं म्हणणं आहे की मी मॅथ्समध्ये मला नाही येत मॅथ्स.
माझं ड्रॉइंग किती चांगलं आहे हे ठरवणार कसं, म्हणजे माझं वर्ष का वाया जातं. नाही नाही, म्हणूनच काय आहे की समजा तुम्हाला असं वाटलं की मॅथ्स नाही, मला एन्व्हायरमेंट सायन्स पाहिजे मॅथ्सच्या ऐवजी, तर आता घेता येतं. ही फ्लेक्झिबिलिटी आता येते आहे. म्हणजे न्यू एज्युकेशन सिस्टमने तुमचं म्हणणं समजलेलं आहे. म्हणजे जसं आपण हे शिकावंच लागेल, नाही नापास कोणाला करू नये ह्या मताचा मी आहे. बाबराचे किती वंशज होते आपल्याला शिकावंच लागलं. हो हो हो. तशी आता हळूहळू परिस्थिती बदलते आहे ती. एक कायम भेडसावणारा प्रश्न आहे मला, जो मुंबईचा आहे तो कचऱ्याचा प्रश्न. आणि मी तुम्हाला का सांगतोय हे आज, की मला माहिती आहे की तुम्ही नागपुरात काय केलं. हा इतका सोपा आहे प्रश्न सोडवायला. वेस्ट मॅनेजमेंट जे तुम्ही केलं तिथे, ते मुंबईत कधी करणार. कारण तिकडे आलो ना की म्हणजे अशक्य होतं तिकडे. नाव वी हॅव स्टार्टेड दॅट. दोन गोष्टी मला मुंबईच्या सांगायच्या जे मला अतिशय समाधान आहे की जे आम्ही करू शकलो. मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपलं जे सांडपाणी होतं, हे सगळं सांडपाणी इंग्रजांनी बांधलेल्या सेटलिंग टँकमध्ये सेटल होऊन समुद्रात जायचं. स्टिंकी समुद्र, वास येणारा समुद्र, चौपाटीवर जायचं आणि घाणेरड्या वासात आंघोळ करायची. याचं कारणच आपण आपल्याकडे मुंबईमध्ये STPs नव्हते. त्यामुळे सिवेज ट्रीटमेंट प्लांट नसल्यामुळे हे घाण पाणी सगळं जायचं. मिठी नदी जी आहे त्याचं तोच परिस्थिती होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याच्या परमिशन्स आणल्या. आपल्याकडे समुद्रात पाणी डिस्चार्ज करण्याचे नॉर्म्स नव्हते. म्हणजे STPने पाण्याचा काय ग्रेड आणायचा, BOD किती, COD किती, काही नॉर्म्सच नव्हते. सगळे नॉर्म्स तयार करून घेतले आणि ॲक्च्युअली त्या STPचं काम सुरू झालं आहे. म्हणजे पुढच्या 4 वर्षात म्हणजे हे डिलिव्हर होणं सुरू होईल. आपल्या समुद्रात घाण वासाचं पाणीच जाणार नाही. म्हणजे आपल्याला जो परदेशातला समुद्र पाहायला मिळतो ना, की जिथे वास नाही आहे, काळं पाणी नाही आहे, हे पूर्ण बंद होईल. हे आपण ते जाणार कुठे मग ते? नाही, हे पूर्ण ट्रीट होणार सगळं पाणी. अच्छा, ट्रीट झालेलं पाणी म्हणजे शुद्ध पाणी समुद्रात जाईल. बरोबर आहे. पण त्याच्यावर आता आपण हे म्हटलेलं आहे की पाण्याची आपल्याला एवढी आवश्यकता आहे. सो जर 50 किलोमीटरमध्ये MIDC असेल STPच्या, तर MIDCवर कंपल्शन केलं आहे की ते पाणी विकत घ्यायचं. हे घाण पाण्याचा प्रश्न आपला एक संपतोय. कचऱ्याच्या संदर्भात आता आपण नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग सुरू केलेला आहे. जर तुम्हीच आणलं ते मला माहिती आहे. येस येस. म्हणजे नागपुरात आज म्हणजे ज्या बाईंनी आणली ती टेक्नॉलॉजी, त्यांनी मला सांगितलं की शक्य झालं. बरं, ती गेली 5 वर्ष शी वॉज रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट. 60 मीटर उंच कचरा आहे आपल्या इथे. नाही, आता त्याचं कॅपिंग सुरू केलेलं आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर मुंबईतही सुरू झालेला आहे. म्हणजे देवनारसारख्या डम्पिंग यार्डवर असं कोणाला वाटत नाही की गार्डन तयार होऊ शकतं. बट इन नेक्स्ट 4 years यू विल सी अ गार्डन देअर. तेच म्हणतो, तिकडचा कचरा सहज चालू झाला, ऑलरेडी स्टार्टेड. हे आणि बरं, आता आमची इंडस्ट्री एक त्याच्या प्रश्न की आज मराठी इंडस्ट्री म्हणजे काही त्याला व्हॅल्यूच नाही इथे. तर त्याच्यासाठी म्हणजे मी काही म्हणत नाही, मी सरकारने सबसिडीची योजना आणली जी मला वाटतं की मला पर्सनली वाटतं की ती गरज नाही. मला वाटतं की तुम्ही थिएटर्सला तेवढा पैसा दिला, जास्त थिएटर्स झाले तर जास्त बिझनेस वाढेल. पण इन जनरलच म्हणजे जी ॲपॅथी आहे ना की आज मराठी सिनेमाला मोठा पिक्चर लागला त्यांनी येऊ नये. थिएटर्स मिळतात, नाही असं नाही, पिक्चर चालला की थिएटर्स मिळतात. पण मोठा पिक्चर झाला तर मराठी प्रोड्युसर विचारच करू शकत नाही. तर त्याला निदान एक 10% तरी कॅपॅसिटी तिकडे द्यावी. जे शेअरिंग हिंदीला देता, हिंदीला जेवढं शेअरिंग देतात थिएटरमध्ये तेवढं मराठीला दिलं जात नाही. तर त्याचं काही करता आलं तर, किंवा आपली फिल्म सिटी. आज मला वाईट वाटतं की मुंबईची इंडस्ट्री सगळ्यात मोठी होती. आज लोकांनी म्हणजे नॉयडाला, इकडे तिकडे, हैदराबाद, कुठेही त्याचं आपल्याकडे सुंदर एक जागा आहे फिल्म सिटी, ती अद्ययावत करणं की टेक्नॉलॉजी नवीन आणणं. तर त्यामुळे काही बरं, आता स्टुडिओज खूप तिकडे चालतात. हिंदी एकही स्टुडिओ मिळत नाही. तर मराठीला जी 50% तिकडे आपल्याला रेट दिला जातो, तो 25%वर आला तरी काय फरक पडतो. तर सिनेमे येतील. कारण सिनेमे जास्त एक 5 सिनेमे मराठी मोठे हिट गेले ना सर, तर मराठी फिल्म इंडस्ट्री विल बी ऑन पार विथ तेलुगू अँड तमिळ इंडस्ट्री. नाही, अगदी आपण खरं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा तर आपली जी काही फिल्म सिटी आहे ही डेव्हलप करण्याकरता अतिशय सुंदर प्लॅन म्हणजे आम्ही बच्चन साहेबांना देखील रोप इन केलं होतं, टेक्नॉलॉजी जायंट्सलाही रोप इन केलं होतं. खूप सुंदर प्लॅन मी तयार केला होता. अनफॉर्च्युनेटली त्याचं टेंडरही काढलं होतं. अनफॉर्च्युनेटली सरकार गेलं आणि तो प्लॅन काही आपण करू शकलो नाही. बेसिकली फिल्म आणि पोस्ट प्रोडक्शन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इट इज ऑल अबाउट टेक्नॉलॉजी. त्यामुळे आता पुन्हा प्लॅन आपण तयार केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं एक मोठी पोस्ट प्रोडक्शन कंपनी आहे प्राईम का काहीतरी,
त्यांचा देखील प्रॉब्लेम होता, तो सगळा मी सॉल्व्ह करून दिला. पण आपल्याला या ठिकाणी खूप इन्व्हेस्टमेंट आणून हे करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक शब्द देतो की हे नवीन सरकार आल्यानंतर निश्चितपणे तो फोकस आपण करू. आणि तुम्ही जी मागणी केली आहे ना की मराठी सिनेमाला 25% रेट लागला पाहिजे, नक्की करू. फिल्म सिटीतच कुठेतरी सिटीतच. नाही फिल्म सिटीतच कुठेतरी एक छोटीशी जागा. काय होतं, आम्ही नाटकवाले पण हो हो हो. आणि नाटकांना ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना काही ठिकाण नाही कुठलं. त्या बसेस कुठे कुठे लावतात. एक थोडी तिकडे फिल्म सिटीत आम्हाला जागा दिली ना, जरूर करू. जिथे आम्ही रिहर्सल हॉल बांधू, गोडाऊन्स करू, बसेस राहायला, एवढीच जागा दिली ना की आमची नाटकाची. नक्की करू. आणि मी तर तुम्हाला सांगतो की काही प्रमाणात हे खरं आहे की आम्ही जेवढं याच्यावर काम करायला पाहिजे होतं आम्ही केलं नाही. पण आज तुम्हाला शब्द देतो, नवीन सरकारमध्ये तुमच्यासोबत असाच अक्रॉस बसीन, नॉट ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा. कारण तुमच्या एवढा एक्सपिरियन्स माणूस फार कमी आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही सूचना द्या, त्या सूचनांची अंमलबजावणी मराठी सिनेमा, मराठी थिएटर या दोन करता जे करण्याची गरज आहे ते करू. कुठेतरी ना मला असं वाटतं की मी जेव्हा विचार करतो ना मुंबईत त्याचा बाहेर निघतो ना, आज एअर क्वालिटी इंडेक्स इतकं वाईट आहे. म्हणजे ही बरं ह्या सिटीला पुण्यासारखी जागा नाही बाहेर पसरायला, त्यामुळे ती अशी हे होत जाते. तर आपल्याला डिकंजेस्ट करण्यासाठी किंवा गाड्यांवर नियंत्रण, आज घरातनं बाहेर निघायचं म्हणजे जिथे नॉर्मली 15 मिनटं लागतात तिकडे आज 1.5 तास लागतो. तर आपण महाराष्ट्रातच अशा काही सिटीज डेव्हलप करायचा प्लॅन आहे का, स्मार्ट सिटीज, जिथे ऑपॉर्च्युनिटीज डिवाईड केल्या जातील? ॲक्च्युली आता बघा, जसं मुंबईमध्ये आपल्या लोकल ट्रेन आपली एक प्रकारे आपली लाईफलाईन आहे. हो हो. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 9 मिलियनची आहे. आपण मेट्रोचं जे नेटवर्क मुंबईमध्ये आता मी सुरू केलं त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 7 मिलियनची आहे. म्हणजे जवळजवळ 16 मिलियन. 16 मिलियन होतील. दुसरं काय आहे की आपण आपल्या सगळ्या बसेस CNG आणि किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स केलेले आहेत. हळूहळू मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या फॅक्टरीज आलेल्या आहेत. त्यांना आपण सबसिडी दिलेली आहे, घेणाऱ्याला सबसिडी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाय 2030 मेजर आपल्या इथल्या व्हेकल्स या EVवर ट्रान्सलेट होतील. म्हणजे 2 व्हीलर्स असो का 4 व्हीलर्स असो. त्यामुळे त्याच्यावर एक काम आपलं चाललेलंच आहे की मॅक्सिमम पब्लिक ट्रान्सपोर्ट उभा करायचा आणि जो प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे हाही नॉन पोल्युटिंग तयार करायचा, हा आपला प्रयत्न. नाही, ह्याच्यासाठी मला वाटतं ना हे EV स्टेशन्स काढणं, जसे पेट्रोल त्याचे कम्प्लीट इकोसिस्टमच आपण तयार करतो आहे. म्हणजे हायवेवर कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला चार्जिंग स्टेशन मिळेल. चार्जिंग स्टेशन पॉलिसी तयार केलेली आहे, त्याच्यात इन्सेंटिव्ह दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता नवीन रिक्षाज किंवा नवीन टॅक्सीज यांना परमिशन नाही, ती परमिशन दिली तरी जुन्या जाऊ दे, मग जाऊ दे. तुम्हाला एक म्हणजे शेवट करताना एक महत्त्वाचं तुम्हाला आवडेल म्हणून सांगतो की आज आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन आहे, सो our 16% जनरेशन इज थ्रू रिन्युएबल्स अँड 84% इज फॉसिल. आत्ता मी जे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आहेत त्याच्यामुळे बाय 2030 52% इलेक्ट्रिसिटी विल कम फ्रॉम रिन्युएबल अँड 48 थ्रू फॉसिल. आणि त्याच्यानंतर दरवर्षी रिन्युएबल वाढत जाईल. सो नेट झिरोकडे आपल्याला जायचं आहे, त्याच्याकडे सगळ्यात वेगाने जाणारा आपला महाराष्ट्र. चला सर, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुमच्या सगळ्या म्हणजे तुमचं जे विजन आहे महाराष्ट्राचं ते पूर्ण होऊ दे. आणि इट वॉज अ ॲब्सोल्यूट प्लेजर टॉकिंग टू यू. प्लेजर वॉज ऑल माइन. थँक्यू सर, थँक्यू.